कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुगुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी. तुझ वीण शंभो मज कोण तारी. वा 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 वा. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुगुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. काय छान वाटलं. त्या दिवशी आपण महाशिवरात्रीला दर्शनाला गेलो. खूप गर्दी होती, नीट दर्शन नाही घेता आलं, म्हणून आज पुन्हा एकदा गेलो, दर्शन घेतलं. पण काय भावना, तिथलं वातावरण आणि आहा, काय सुंदर वाटलं एकदम. आणखीन काही वेगळं वाटलं आज? खरं सांगू, आज की नाही मला त्या सगळ्या वातावरणाने नाही भारून टाकलं, कारण आज मी शिवलिंगाकडे बघत असताना ना मला सारखं राजयोगामध्ये घेतलेलं ज्ञान आठवत होतं. तुम्हाला आठवलं का? अगं, मला तर त्या दीदींचे शब्द आठवत होते जेव्हा मी शिवलिंगाकडे बघत होतो ना, जेव्हा त्याचं दर्शन घेत होतो तेव्हा दीदींचे शब्द आठवले आणि मला आठवलं ज्योतिर्लिंग. अगदी सुंदर. आणि तुम्हाला आठवतंय राजयोगाचं आपण जेव्हा ज्ञान घेत होतो त्यावेळेला शिव आणि शंकर ह्याच्यातला भेद दीदी समजावून सांगत होत्या आणि तुम्ही तडक निघून आला. अगं, मला केवढा राग आला आता तुला सांगतो. कारण काय आहे, सुरुवातीपासून या माझ्या श्रद्धा किंवा म्हण किंवा भावना म्हण किंवा विश्वास म्हण किंवा जे काही असेल ते विचार इतके पक्के होते की जेव्हा दीदीने सुरुवात केली की शिव आणि शंकर वेगळे आहेत, मी ऐकायच्याच मूडमध्ये नव्हतो. ती उठलो आणि तडक निघून गेलो. आता नाही पण राग नाही. त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा त्यांनी सांगितलं, घरी आलो, त्याच्यावर विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं की जेव्हा जेव्हा मी मंदिरात गेलो, शिवाच्या मंदिरात गेलो, तेव्हा तिथे मी शंकराची मूर्ती पाहिलीच नाही. अगदी मस्त सांगितलं तुम्ही. आणि खरं सांगायचं ना तर आपण हे श्लोक म्हणत आलो, परंतु नीट असा त्याचा अर्थच कधी कळवून घेतला नाही. आज तुम्ही बघा, शिव जो आहे तो निराकार आहे, आपल्याला जे राजयोगात सांगितलं. आणि खरंच शिवलिंगाला हात पाय कान नाक डोळे कधीतरी आहेत का? कधीच नाही. आणि बघा त्याच्यावर त्या किती सुंदर गंधाच्या अशा 3 रेघा त्या पुजारीने केलेल्या होत्या ना. तर मला हे लक्षात आलं की आजपर्यंत पण बेल वाहत आलो नाही. तुम्ही नेहमी जेव्हा बेल मागायचात फुलवाल्याला मी सांगायचो की मला 2 पानाचा नको, 3 पानाचा बेल पाहिजे. अगदी खरं आहे, कारण 2 पानांचा व्हायला निषिद्धच आहे, आपल्याला सांगितलेलंच आहे. पण तो 3 पानांचा बेल वाहताना, ते बिल्व दल वाहताना आज माझ्या लक्षात आलं की हाच निराकार परमात्मा जो आपल्या सगळ्या आत्म्यांचा पिता आहे. आणि हे 3 जे दल आहेत बेलाला, ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, या तिघांचा रचयिता. त्यांची दांडी एक, म्हणजे त्या एकाच दांडीला त्या तिन्ही पानांनी जोडलेलं आहे. एकाशी तिघे कनेक्टेड आहेत. आणि इतकं सुंदर वाटलं त्याच्यानंतर मला. आणि मग मी काय केलं, तुला तर माहितीच आहे की मी पंढरपूरला जातो, आपण दोघं जातो, पंढरपूरला जातो, भजनं करतो. आणि त्यावेळेला मला शंकराचार्यांचा पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आली आणि शंकराचार्यांचं स्तोत्र पांडुरंगाष्टक आठवलं. महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनंद्रैहि समागत्य तिष्ठ्यंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंग आणि पांडुरंगाच्या डोक्यावर जे लिंग आहे. आणि मग मला समजलं, कुणीतरी सांगतंय, माझे सद्गुरू मला सांगतायत, अरे त्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पलीकडे बघ. पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघितलंस तर ती मूर्ती दिसेल, पण त्या मूर्तीच्या पलीकडे बघितलंस तर तुला परब्रह्म दिसेल. आणि म्हणून ना आज पूजा करत असताना मी जेव्हा शिवलिंगावर ते जे बिल्वदल वाहत होते ना, तेव्हा मला सारखं वाटत होतं की मी ह्याचे लेकरू आहे. आपण इतके दिवस अभंग म्हटले, पण या भावनेने नाही म्हटले की नाही. आणि राजयोगात मला आणखीन एक खूप छान काय आवडलं माहिती, की भक्त, आपण आजपर्यंत भक्त बनून त्या भगवंताला आठवण केली, पण खरंच त्याचं रूप काय आहे, तो कुठे राहतो, कसा मला भेटेल, हे मात्र कधीच विचार नाही केला. अगदी खरं आहे. आणि ती लेकरू आहे बोललीस ना, लेकरू आहे बोलल्यावर मला आठवलं की खरंच मी त्याचं लेकरू आहे. आणि हा लेकरू आणि तो बाप, तो माझा पिता आहे, तो माझा बाप आहे आणि मी त्याचं लेकरू आहे. केवढे अभंग आहेत,
विठू माझा लेकूरवाळा म्हटलं ते पण आहे. नंतर ज्ञानेश्वरांनी माऊलींनी त्याच्याशी रिश्ता जोडला, जे नातं जोडलं ते बापाचं जोडलं. म्हणून तर बाप रखुमा देवी वरू विठ्ठले अर्पिला. येस. मोगरा फुलला तो अभंग मला आज पण आठवला. आणि खरं सांगू का, तिथे मोगऱ्याची फुलं नसून सुद्धा माझ्या मनात मात्र शिव बाबाला बघून मोगरा फुलला. आणि हे जे दीदीनी सांगितलं ना, की आता तुम्ही त्याची मूल आहात हा अनुभव करा. आणि म्हणून तो पिता आहे, तर मी जशी माझ्या बाबांना बाबा म्हणून इतक्या प्रेमाने म्हणते, इतक्या अधिकाराने म्हणते, मला असं कधीच वाटलं नाही ना बाबा म्हटल्यावर एका मिनिटात मला माझे बाबा आठवतात. त्याप्रमाणे आज मी जेव्हा त्या शिवलिंगावर बिल्वपत्र वाहत होते त्यावेळेला सारखं माझं मन आतमध्ये अशी साथ देत होतं की अगं तू त्याचं लाडकं लेकरू आहेस, तो तुला बाबा मिळालेला आहे. तुम्हाला झाला का असा अनुभव? अगदी अगदी झाला. आणि मग मला वाटलं की काय मी आतापर्यंत विचार करत होतो. मी जेव्हा जेव्हा मला दीदी प्रेमाने कळकळीनं सांगत होत्या तेव्हा मला वाटायचं या दीदी माझ्या पाठीमागे का लागतायत, त्यांना काहीतरी पाहिजे का माझ्यातर्फे. आणि त्यावेळेला मला आठवलं, तू आठवलीस आणि आपली छोटी छोटी मुलं आठवली. ती मुलं जेव्हा खात नव्हती तेव्हा तू त्यांच्या पाठीमागे लागायची, सारे खारे माझ्या सोन्या, खारे माझ्या काऊचा घास, चिवचा घास करायचीस. काय नडलं तर पोरांनी नाही खाल्लं, भूक लागली असती तर खाल्लं असतं निवांत, पण नाही. आणि संत म्हणतात आणि आपण पण म्हणतो की परमेश्वर हा माऊली आहे. आणि या दीदी दादी ज्या आहेत त्या निमित्त झालेल्या आहेत, त्या माझ्या माऊली आहेत. मी कितीही त्यांना टाकून बोललो, मी कितीही त्यांच्याशी राग घेतला, वाद घातला, तरीही त्या दीदी तेवढ्याच प्रेमाने माझ्याकडे यायच्या. मला म्हणायचं बाई तुम्ही या. आणि तिथे मला समजलं कुठेतरी आईचं प्रेम आहे. माझं जसं कल्याण झालं म्हणजे दीदींचं जसं कल्याण झालं तसं बाकीच्यांचं पण कल्याण व्हावं ही शुद्ध भावना त्याच्या पाठी. आणि आज मला काय वाटलं माहितीये, आपण नेहमी रस्त्यातनं जाताना तो बोर्ड बघायचो, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, थोडंसं वेगळंच नाव वाटायचं. तेच ना. त्यामुळे एकदा पण पायरी आपण चढलो नाही, पण खरंच शिव बाबाला मात्र आपली काळजी आहे नाही का. आणि म्हणून तोच आपल्याकडे म्हणजे त्यांनीच आपल्याला असा विचार दिला की या महाशिवरात्रीच्या आधी एकदा तरी तो राजयोगाचा कोर्स कर. पण मला ह्याच्यावरनं एक वाक्य आठवलं की दीदी जे म्हणतात, जेव्हा मी त्यांना म्हटलं तर अहो भाई कधी येणार तुम्ही, तर मी त्यांना सांगायचो दीदी त्याच्या मनात असलं तर येईल. म्हणजे त्याच्या मनात आलं आणि म्हणून आपण गेलो असं म्हणायचं. असं म्हणायचं नाहीये म्हणून सांगतोय ते चुकीचं. तेव्हाच मला दीदीने सांगितलं की असं म्हटलात तर काय होईल, असेल माझा हरी आणि देईल खाटल्यावरी, अशातला प्रकार. आणि म्हणून या वेळेला बघा आपली पावलं आपोआप वळली. आपल्याला काय कुणी असं म्हटलं नाही, पण आतमध्ये कुठेतरी ही भावना होती की एकदा काय हरकत आहे जाऊन बघायला. आणि खरं सांगू याचं कारण एकच, आपण जे ऐकलं होतं ना ते ऐकलेलं आणि आपण राजयोगाच्या कोर्समध्ये राजयोगाच्या अभ्यासात जे ऐकलं ना, केवढी तफावत आहे नाही का. अगं तुला सांगतो, आपलं पिल्लू होतं ना त्याला तू काहीतरी खूप सुंदर गुलाबजाम केले तेस आणि तिला गुलाबजाम नको 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 असं पाठीमागं लागायची. आपण किती तिची आठवण काढली, समजूत काढली, म्हटलं अगं खा तू. आणि शेवटी मी काय केलं, जबरदस्तीनं घेतलं तिला मांडीवर आणि तिच्या तोंडात जबरदस्तीनं गुलाबजाम खाल्ल्यावर मिटक्या मारत खायला लागली ती. तसं थोडंसं आपलं झालं की नाही. म्हणजे मला समजलं की दीदी माझी माच आहे, आईच आहे. खरंय. आणि एक सांगू का की तुम्ही ज्या याच्यावर वाद घालत होतात ना शिव आणि शंकर, पण कधी सुद्धा आपण असं म्हणत नाही की शंकर रात्र, बरोबर महाशिवरात्र म्हणतो. जर शिव आणि शंकर एकच आहे तर मग महाशंकर रात्र म्हणायला काहीच हरकत नाहीये. आणि हा जो भेद आहे ना, तो भेद सुरुवातीला मी त्याच्यातच अडकून पडलो. मला दीदीने सांगितलं शिव आणि शंकर हा भेद तुम्हाला पसंत आहे नाही आहे सोडून द्या, तुम्हाला पसंत आहे त्यानं काही फरक पडत नाही, पण एकदा अनुभव घ्या. नाही आणि त्याच्याशी नातं जोडण्यासाठी त्याला काही म्हणा ना, बाबा म्हणा नाहीतर आणखीन काही. जोपर्यंत अनुभव मिळत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होत नाहीये. आणि म्हणूनच मला आठवतं संतांनी म्हटलं, कसं बोटांनी दाखवू तुला पाहे अनुभव गुरुच्या मुला. संतांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आणि जेव्हा जेव्हा दीदीने मला सांगितलं, जेव्हा जेव्हा मी कोर्स करून नंतर यायचो आणि त्याच्यानंतर पडताळून पाहायचो, कसं वाटायचं, खूपच मला आठवलं की जे मी करत होतो त्यावेळेला मला अर्थच समजत नव्हते ते एक. आणि आपण की नाही नुसते श्लोक हात जोडून म्हणत होतो, पण कधी कधी मन आणि बुद्धी दुसरीकडे पण जायची.
त्याचं अगदी सत्य स्वरूप जे आहे ते आपल्याला माहिती नव्हतं. त्यामुळे पण आज शिवलिंगाचं दर्शन घेताना त्याच्यावर धोत्र्याचं फुल वाहिलं का तुम्ही? हो, धोत्र्याचं फुल पण का वाहिलं. वाहिलं सांगा, लक्षात आहे? नाही बाई. धोत्र्याचं फूल आज जेव्हा मी शिवलिंगावर वाहिलं ना, तेव्हा शिवबाबाला सांगितलं की हे धोत्र्याचं फूल म्हणजे माझ्यातले जे अवगुण आहेत ना, हे मी तुला अर्पण करतेय आणि तुझ्यातले गुण जे आहेत ते माझ्यात तू भर. आणि मला इतकं छान वाटलं ना, अक्षरशः मन भरून आलं की मीच इतके दिवस म्हणत होते की तो भोळा आहे. अगदी सांब, भोळा सांब आपण भोळा म्हणत सांब आलो म्हणतो, है ना. भोळा सांब. परंतु आज त्याचा अर्थ कळला की असा कोणीच देवता नाही की तुझ्यातलं सगळं जे काही अवगुण आहे, विष आहे, कटुता आहे, ती मला दे आणि माझ्यातलं चांगलं तू घे. अगदी खरं. एक्सचेंज ऑफर आहे, पण केवढी जबरदस्त एक्सचेंज ऑफर आहे. अगदी खरंय. अगदी. आणि जेव्हा ती ज्योतिर्बिंदू ज्योतिर्बिंदू म्हणत होते ना, तेव्हा मला शंकराचार्यांचं अजून एक स्तोत्र आठवलं. आणि त्याच्यात त्यांनी म्हटले, सत्यम ज्ञान अनंतम नित्यम नाकाशम भुवन आकाशम गोष्ठ प्रांगण रिंगण लोल मनायासम भुवन आयासम. गोष्ठ प्रांगण रिंगण म्हणजे परमात्म्याचं रूप कसं आहे, तर गोष्ठ प्रांगण रिंगण म्हणजे गोल आणि म्हणून बघा, अगदी लोल, खरंय, प्रकाश. तो जो बिंदू होता ना, आपण बघितलं सेवा केंद्रावर पण, तर त्याच्यातनं अशी संपूर्ण सुंदर किरण येत होती. आणि दुसरं, आज मला हे पण जाणवलं की जेव्हा आपण मंदिरात गेलो होतो ना, तर आपण गाभाऱ्यात उतरलो. म्हणजे शिवलिंग जे असतं ते कधीच असं वर नसतं. अगदी खरं आहे, खाली असतं. खाली असतं. म्हणजे पण त्या अर्थाने पण मला हा समजला. आणि म्हणजे मग त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की मग इतकं जर का सोपं आहे तर अवघड का झालं, तर माया कल्पित नानाकार मनाकार भुवनाकारम क्षमामानाथ मनाथम परमथ गोविंदम परमानंद. माया कल्पित नानाकार, मायेने वेगवेगळे आकार निर्माण केले आणि तिथं आपण फसून गेलो आणि गडबड तिथेच चालू झाली. पण म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्याच अभंगांनी तुम्हाला शिवबाबाच्या जवळ पण न्यायला सुरुवात केलेली आहे. अगदी खरं आहे. जवळ न्यायला नाही, जवळ आणलंच. पण सुरुवातीला जो अपोजिशन होतं ते अपोजिशन काहीतरी कुठेतरी पोझिशन मिळवायची होती म्हणून होतं, आणि ती पोझिशन आहे ती त्याच्या जवळ आहे. आणि दुसरं म्हणजे आपण मागच्या वर्षी अमरनाथच्या यात्रेला गेलो होतो, त्यावेळेला आपण सोमनाथचं पण दर्शन घेऊन आलो. तर ही जी 12 ज्योतिर्लिंगम आहेत, ही 12 ज्योतिर्लिंगमची यात्रा मी तुमच्या नेहमी मागे लागायची की नाही नाही मला सगळ्या ज्योतिर्लिंगमला घेऊन जा. पण आज म्हणजे त्या सगळ्या ज्योतिर्लिंगांचं एकत्र दर्शन बाबांनी आपल्याला, सर्व लाभ एकाच ठिकाणी. अगदी मॉल मध्ये कसं असतं, जे पाहिजे ते सगळं एकाच ठिकाणी आहे, तसं सगळं ज्या काही गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या एकाच ठिकाणी आपल्याला मिळतील. आणि दुसरं जे आपण एक गैरसमजूत आपली होती की नाही, की आपण नको राजयोग शिकायला, आपण खूपच छान म्हणजे वारीला जातोय, हे करतोय, पण त्याचं कारण होतं की तुम्हाला कोणीतरी तुमच्या मित्रांनी एकदा सांगितलं की सगळं सोडावं लागेल. हीच तर भानगड होती. मी तर त्या साईडला जेव्हा गेलो ना, तेव्हा माझे मित्र म्हणायचे, अरे कुठे आलास इथे तू? कारण प्रत्येकाच्या मनात आणि माझ्या पण मनात होतं काहीतरी सोडायचंय, पण हे सोडणं जे आहे काही सोडायचं नाही. पण काय सोडायचे ते पण दीदीने आपल्याला सांगितलंय, लक्षात आहे ना? अगदी खरं आहे. त्यांनी सांगितलं की ह्या ज्या तुमच्या मनात आलेल्या असूया किंवा ईर्ष्या, थोडक्यात म्हणजे आपले अवगुण जे आहेत, ज्याला आपण विकार म्हणतोय, आपण म्हणत पण आलो की विकार चांगले नाही आहेत, ते मला त्रास देत आहेत, ते सोडले तर उलट माझं मन स्वच्छ नाही का होणार? जेव्हा विकार सोडायचे, कामच वासना सोडायची, क्रोध सोडायचा, हे सगळं म्हणतो, पण तेव्हा खरंच सोडायची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला वाटतं की आता सोडू का नको. नाहीतर मग एकनाथ महाराजांचा विंचू जो आहे, काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगासी आला त्याने माझा प्राण चालला. आणि त्यांनी सांगितलं सत्वगुण लावा अंगारा विंचू उतरे झरझरा. तो सत्वगुण लावा अंगारा म्हणजे फक्त त्याला आठवायचे नाही, आणि आपण आपला अंगारा लावत होतो. आपण तिथला अंगारा घ्यायचो कारण तो सोपा आहे. अगदी बरोबर. मंदिरातला अंगारा लावणं सोपं आहे, पण सत्वगुण लावा अंगारा जो आहे, पर विंचू उतरवायचा असेल तर अंगारा तर लावायलाच पाहिजे. खरं आहे. आणि तो अंगारा लावून चालणार नाही, तो अंगारा पण आपण लावू शकतो, पण त्यावेळेला मला हे समजून घ्यायचंय की माझ्या मनातले जे विकार आहेत ते काढून, ज्याला आपण तमोगुण म्हणतो, हे सत्वगुण. आणि म्हणून तुम्ही बघितलं का, दीदी आपल्याला समजावून सांगत होत्या, केवढा सात्विक चेहरा होता ना त्यांचा. आणि सगळ्यात गंमत म्हणजे मी एवढा चिडलो त्याच्यावर, एवढी त्यांच्याशी आर्ग्युमेंट केली, पण दीदी आमच्या म्हणजे आहा,
त्यांच्या चेहऱ्यावरतीच खरंच म्हणजे ती माय माऊली म्हणतात ना, तसं मला वाटलं की काही क्रोध नाही. एखादी असती तर म्हटली असती एवढं तुम्हाला सांगते, मला काय घेणं देणं आहे, पाहिजे असलं तर या, नाही तर सोडून द्या. बरोबर. पण त्यांनी शेवटपर्यंत कास सोडली नाही. आणि खरंच म्हणजे हे बघितल्यावर मला वाटलं त्या शिवबाबाची पण मी त्याला आभार मानले आणि दीदींचे पण आभार मानले की एवढ्या ऑड असून सुद्धा, एवढा नारळ कठीण असून सुद्धा तो त्यांनी फोडलाच. कारण त्यांना माहिती होतं ना की नारळाच्या आत गोड खोबरं आहे. बरोबर आहे, बरोबर. आणि दुसरं एक म्हणजे शिवरात्रीबद्दल त्यांनी सांगितलेलं जे माझ्या मनाला खूप भावलं ना, ते हे होतं की माघ महिन्यात जी शिवरात्र येते ती महाशिवरात्र का आठवते. आणि त्यावेळेला त्यांनी जे सुंदर सृष्टी चक्राचं मला वर्णन सांगितलं की चैत्रापासून ते फाल्गुनापर्यंत हे जे आपलं मराठी कॅलेंडर आहे, या मराठी कॅलेंडरमध्ये माघ मास हा 11वा मास आहे. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे म्हणजे एकच कमी आता थोडक्यात म्हणजे जणू काही हे सृष्टीरूपी रंगमंचावरचं जे नाटक आहे ते संपण्यासाठी काही काळ शिल्लक आहे. घड्याळ रिसेट होणार. अगदी बरोबर आहे. म्हणजे 12 वाजणार आहेत. तर त्यापूर्वी आपल्या या भक्तीचं फळ देण्यासाठी तो भक्तांचा भावाचा भुकेला जो परमात्मा आहे, ज्याला आता मात्र मी हक्काने म्हणणारे शिवबाबा, मी पण म्हणणार आहे, तो आलेला आहे. आणि म्हणून 11चा अर्थ पण त्यांनी खूप छान सांगितला. एक आत्मा, एक परमात्मा, ज्याला आतापर्यंत आपण म्हणत आलो जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी, परस्परे गरजती वेदचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारे. एक आत्मा जेव्हा तू बोललीस ना, तेव्हा मला अजून एक आठवलं. एक हरी, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली मन. म्हणजे जीव आणि शिव, बरोबर. हरी एक आहे आणि आत्मा जो आहे तो जेव्हा जीवात येतो, जीव आत्मा होतो म्हणजे शरीरात जेव्हा येतो, तेव्हा तो प्रत्यक्ष शिवासम जेव्हा होतो, त्याचा पुरुषार्थ जो आहे, त्याचा प्रवास जो आहे तो शिवसम आहे. परमात्म्यासारखा बनायचे, तो एम अँड ऑब्जेक्ट आहे. आणि मग काय करायचं, वाया तो दुर्गम न घाली मन, बाकी तू फंदात पडूच नको म्हणतात संत. आणि तुम्हाला सांगते की या राजयोगातलं मला एक इतकं आवडलं. बघा, आपलं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा आपल्या सगळ्या घरातल्या मोठ्या माणसांनी आपल्याला म्हटलं होतं की लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय, आठवते. परंतु मला नाही, आणि मला तेव्हा म्हणजे थोडंसं हे वाटलं होतं की लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय. पण या राजयोगामुळे मला इतका आनंद झालाय की आपण खरे खरे लक्ष्मीनारायणा समान बनणार आहोत, त्यांच्यासारखे गुण आपल्याला धारण करायचेत. हे जेव्हा समजलं ना, तेव्हा मला खरंच असं वाटलं की ही महाशिवरात्र म्हणजे अगदी खरंच माझं जीवन सफल झालं. आजपर्यंत आपण कायम महाशिवरात्रीला उपवास केला. आणि तो उपवास कसा केला सांगा? सगळं खाल्लं. म्हणजे मला तर आठवत आहे की मी तुम्हाला कायम सांगायची महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी की येताना रताळी विसरू नका, राजगिऱ्याचे लाडू विसरू नका, साबुदाणा. अगदी बरोबर आहे. आणि एरवी तरी मला जास्त लवकर उठावं लागायचं नाही, कारण पोळी भाजीच करायची असायची आणि महाशिवरात्राच्या दिवशी मात्र पार्टी असायची. तर म्हणून मला इतकं छान वाटलं की उपवास या शब्दाचा पण त्यांनी खूप छान अर्थ सांगितला की उप म्हणजे जवळ, वास म्हणजे त्याच्या जवळ आपल्याला मन आणि बुद्धीने राहायचंय. तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी खा, नाहीतर पोळी भाजी खा, ह्याच्याने काय फरक पडतो? अगदी खरंय, अगदी खरंय. खाणं काय आहे हे महत्वाचं नाहीये, पण त्याच्या बरोबर वास करायचा आहे, त्याच्या बरोबर राहायचंय. बाकी शारीरिक दृष्टीनं खरंच उपवास करायचा असेल तर मला हे पटलं की काहीच खाऊ नका, तो शारीरिक दृष्टीनं असेल तर. पण आध्यात्मिक दृष्टीनं असेल तर त्याच्या जवळ वास करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्या जवळ वास असेल तर खूपच छान. मग मला हा प्रत्यय आला. या 2-4 दिवसात मी ना बाबाला सरळ सांगायची की बाबा, हे माझं काम आहे आणि तू माझ्याबरोबर साथ दे. आणि आपण जो अभंग आतापर्यंत म्हणत आलो, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवीसी हाती धरून या. तुम्हाला माहितीये, असं छोट्या छोट्या गोष्टीत पण इतका सुंदर प्रत्यय आला ना मला. आणि तेव्हा मला वाटलं की मी आत्तापर्यंत पूजा केली, इतकी भक्ती केली, पण या भक्तीचं फळ
मला या जन्मात मिळालं तर काहीतरी फायदा आहे ना. अगदी खरंय, अगदी खरंय. आणि जेव्हा दीदी या सांगायच्या, मी त्यांच्याशी आर्ग्युमेंट करायचो, तेव्हा मी त्यांना सांगायचो की हे जे अभंग आहेत ते मी अभंग कायम म्हणतो, तेव्हा दीदी म्हणायचे अहो त्या अभंगाची अनुभूती घ्या. आणि आत्ता जे जसं सांगितलंस तू, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, मला असं कायम वाटतं की तो शिवबाबा आहे. मी त्याचं बोट धरलंय आणि त्याच्याबरोबर उड्या मारत चाललोय. आतापर्यंत तो प्रपंच जो होता तो कठीण वाटायचा, प्रपंचात वाटचाल करताना खूप अवघड वाटायची. आता त्याच्या हातात बोट धरलं, आता उड्या मारतो. फक्त गडबड इथे आहे. पण एक सांगू का, खरं सांगायचं तर त्यांनी आपलं बोट सोडलेलंच नव्हतं. तेच सांगतोय बोट आपण सोडलं होतं की ते लहान मुलगा आहे ना, जत्रेत जात, आई सांगते माझं बोट सोडू नकोस, आणि इकडं तिकडं चक्र बघायला लागतं, बोट सोडतं, आणि जेव्हा कुठेतरी फसून जातं आणि तेव्हा ते आई कुठे गेली म्हणतं, आई कुठे गेलेलीच नसते, आई तिथेच असते. तसं मला वाटतं आपलं परमेश्वराबद्दल होतं. सांगाती जो आहे चालविसी हाती धरून या, ही भावनाच निघून जाते. अगदी बरोबर. आणि खरं सांगू का की हा जेव्हा आपण आनंद घेतला ना, अनुभव घेतला ना, त्यावेळेला तर मला असं वाटलं की खरंच बाबा माझ्या बरोबर चाललाय. म्हणजे त्या शिवलिंगाचा अर्थ कळला, शिव बाबा म्हणजे काय हे समजलं. आणि मग आता ना हे पण लक्षात आलं की बाबाला आठवणं किंवा परमेश्वराला आठवणं म्हणजे काही इतकं अवघड नाही आहे, होय की नाही? अजिबात अवघड नाही, एकदम सिंपल म्हणजे आहे. कधी कधी खरं सांगू का, तुम्ही तरी जेव्हा अभंग म्हणायचात ना, तेव्हा मी सुद्धा तुमच्या बरोबरीने हात जोडायची, अभंग म्हणायची, झांजा पण वाजवायची, पण मनात ना वेगळेच विचार असायचे. कारण काय माहितीये का, त्याचं सत्य स्वरूप काय आहे, तो खरंच कोण आहे हे मला समजत नव्हतं. पण इतकं छान दिदीनी सांगितलं की सत्यम शिवम सुंदरम आजपर्यंत म्हणत आलात. असं कधी म्हटलं? सत्यम कृष्णम सुंदरम, सत्यम विष्णुम सुंदरम, है ना? 33 करोड देवी देवता आहेत, परंतु फक्त सत्यम शिवम सुंदरमच म्हटलं. त्याचं कारण? अगदी खरं आहे तुझं की त्याला सत्यम कृष्णम म्हटलं नाही, सत्यम गणेशम म्हटलं नाही, सत्यम शिवम म्हटलं, कारण तोच तर शिव आहे. म्हणजे तो सत्य आहे, त्याचं नाव शिव आहे, आणि तो सदैव सुंदर आहे, आणि म्हणून सत्यम शिवम सुंदरम. खरोखर ते गाणं आजपर्यंत अनेकदा ऐकलं आणि ते गाणं मला खूप आवडतं. पण त्या गाण्याचा जो अर्थ आहे तो अर्थ आज मनाला भिडला की आज मला खऱ्या अर्थाने ज्या एका परमात्मा प्रेमाला मी मुकले होते म्हणा, किंवा त्याचा सत्य परिचय नव्हता म्हणा, तो आज समजून आला. अगदी खरं. आणि एकच मला पटलं की मंदिरात जेव्हा जातो ना, तेव्हा मंदिरातल्या मूर्तीचं मी दर्शन घेतो. त्या मूर्तीला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो आयडॉल, आणि त्या मूर्तीचं दर्शन घेतो. पण मला जेव्हा ज्ञान मिळालं तेव्हा त्या आयडॉलचं फक्त आयडियल करायचं. वा, क्या बात आहे. आयडॉल बघून मी फक्त त्याला नमस्कार करायचो आणि सांगायचं तू मला हे दे ते दे. आता ते आयडियल झाल्यामुळे त्याच्यासारखं बनायचा प्रयत्न करायचा. देव पहावया गेलो, देव होऊन या ठेलो. नुसतं देव पाहायचा नाहीये, तर देव व्हायचा आहे, हे आपल्याला बघायला पाहिजे. अगदी खरंय. आणि म्हणून तुम्ही जे म्हणलात ना की मी देवाकडे बघत होतो, देवासारखं बनायचा, पण तुम्हाला माहितीये आपल्याला त्यांनी सांगितलं की तुम्हाला बनण्यासाठी फार मोठं काहीच करायचं नाहीये, फक्त जे काही काम करत असाल ते काम करत असताना बाबाची स्मृती ठेवा. तेव्हा आता आपण एकच करूया की बाबाच्या स्मृतीत 1 मिनिट त्याची आठवण करूया, आणि हे ज्ञान काय आहे हे आपण लोकांना पण सांगायचा प्रयत्न करूया. कारण आपलं कल्याण जसं झालं तसं दुसऱ्याचं पण कल्याण झालं. मी तर तुम्हाला सांगू का, माझं जे महिला मंडळ आहे ना, त्याच्यामधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना लगेच सांगून टाकलं की अगं एकदा तरी तुम्ही राजयोगाचा कोर्स करा. आपल्याला ना खूप काहीतरी वेगळंच समजलंय, आपल्याला सत्य काय ते समजायला पाहिजे. जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. ओम शांती. ओम शांती.